राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची सर्वांनाच प्रतीक्षा लागलेली आहे। आजच या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून या परिषदेतच नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असून याच परिषदेमध्ये ते निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा करतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्वी पूर्ण करणं बंधनकारक आहे। या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर आता वेळेचं बंधन आलं असून निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर पहिल्या टप्प्यामध्ये 246 नगरपालिका, 42 नगरपंचायत निवडणुकांची प्रतीक्षा। दुसऱ्या टप्प्यामध्ये 32 झेडपी आणि 336 पंचायत समितींच्या निवडणुकांची शक्यता। तिसऱ्या टप्प्यामध्ये 29 मनपा निवडणुकांची शक्यता वर्तवली जाते। डिसेंबरमध्ये झेडपी, जानेवारीमध्ये मनपा निवडणुका होणार अशी चर्चा आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मतदार यादी घोळावरही बोलणार का याकडेही लक्ष असेल। तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं, मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे, सत्यापासून तोंड लपवणं आहे। निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिम्मत ठेवत नाही। निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न, आमचे नेते सन्माननीय आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही। याचे दोनच अर्थ होऊ शकतात। एक, यांनी सत्य मान्य केलेलं आहे आणि दुसरं, यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही। मतदार यादीमध्ये घोळ असेल, चला आम्ही म्हणत होतो, आता भारतीय जनता पार्टी म्हणते, आम्ही त्याचं सकारात्मक स्वागत करतो अशी शेलांच्या भूमिकेचं। त्यामुळे तेही म्हणतात तर मतदार यादी सुरळीत व्हावी। जर निवडणूक आयोगाने आज निवडणुका घोषित केल्या तर तुमची भूमिका काय असेल? मला असं वाटतं याच्याविषयी निश्चित सर्व नेतृत्व एकत्र बसून निर्णय घेईल, पण सदोष मतदार यादीवर निवडणुका लढणं किंवा घेणं दोन्ही गोष्ट चुकीचं आहे। चुकीचा विमर्श जनतेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताय। महाविकास आघाडीचे नेते हतबल आणि पराभवाच्या मानसिकतेमध्ये ऑलरेडी आलेले आहेत। त्यांनी हे सर्वेक्षण केलं आहे महाराष्ट्राचं, त्यांनी आपल्या एजन्सी मार्फत सर्वेक्षण केलं आहे। त्यांना हे माहिती आहे की 51% वर मतं घेऊन महायुती जिंकणार आहे। मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, सारं जिंकणार आहे। आणि ते काय सांगतात आहे की यादी ही चुकलेली आहे। माझ्यासमोर हा प्रश्न आहे की ज्या यादीवर लोकसभा निवडणुका झाल्या, ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीने 31 सीट जिंकल्या लोकसभेच्या, तीच मतदार यादी विधानसभेला होती, तीच मतदार यादी नगरपालिका महानगरपालिकेला असणार आहे। काही नवीन तर यादी तयार केली नाहीये।